आयुक्त मिलिंद भारंबे ने सोमवार को कहा कि नवी मुंबई में अपराध का पता लगाने की दर 2023 में 74% से बढ़कर 2024 में 77% हो गई है। उन्होंने संवाददाताओं से कहा कि सैटेलाइट शहर में पुलिस ने चोरी की संपत्ति बरामद करने, वित्तीय धोखाधड़ी को सुलझाने, महिलाओं के खिलाफ अपराधों पर अंकुश लगाने और ड्रग्स जब्त करने के मामले में भी बेहतर प्रदर्शन किया है। नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे ने कहा कि 2024 में दर्ज किए गए 7,359 अपराध मामलों में से हम 5,677 को सुलझाने में कामयाब रहे। हमने 98% शारीरिक अपराध, 52% संपत्ति से संबंधित मामले, 51% वित्तीय धोखाधड़ी, महिलाओं के खिलाफ अपराध के 98% मामले के साथ साथ 87% अन्य अपराधों को सुलझाया। चोरी की गई संपत्ति की वसूली दर 2023 में 61% से बढ़कर 2024 में 72% हो गई। 33.50 करोड़ रुपए की संपत्ति के नुकसान की सूचना दी गई थी, जिसमें से हमने 24.5 करोड़ रुपए बरामद किए। उन्होंने बताया कि 2024 में महिलाओं के खिलाफ अपराध से संबंधित मामलों की संख्या 626 थी, जिसे पिछले वर्ष की तुलना में 104 कम थी। नवी मुंबई पुलिस ने 2024 में 436 अपराध मामले दर्ज किए, जिनमें से कुल 150.97 करोड़ रुपए का मूल्य शामिल था। त्यांनी कमिटेड आहे टू गिव्ह बेस्ट पोलीस सर्व्हिसेस टू द सिटीजन्स ऑफ नवी मुंबई। त्यामुळे आपला प्रयत्न आहे की गेल्या वर्षीचे जे काही स्टॅटिस्टिक्स हे सर्व काही नसतं, पण स्टॅटिस्टिकली आणि क्वालिटेटिव्हली आपण सातत्याने बेटर करण्याचा प्रयत्न करत असतो, स्वतःचाच परफॉर्मन्स बेटर करण्याचा प्रयत्न करत असतो। ते निश्चितच आनंद आणि समाधानकारक आहे की गेल्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये आपलं 2024 ची जे परफॉर्मन्स आहे ते चांगलं राहिलेलं आहे आणि 2025 मध्ये सुद्धा आपला मानस राहिलाय की आपण हे अजून याच्यापेक्षा उत्तम सर्व्हिसेस नागरिकांना द्याव्यात। आपण असे अनेक गुन्हे आपण FIU चं युनिट स्थापन केलंय। गावंडची केस झाल्यानंतर शासनाने जो आदेश दिला होता त्याप्रमाणे आपण नवी मुंबईमध्ये सर्वात प्रथम प्रायोगिक स्तरावर तो FIU चा युनिट स्थापन केलं होतं आणि आपल्या FIU ने बरेच असे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑलरेडी घेतलेले आहेत आणि असे होऊ घातलेले स्कॅम्स ते प्रिव्हेंट सुद्धा केलेले आहेत। टॉरेसवर सुद्धा आमचं वर्किंग खूप ऍडव्हान्स लेवलला गेलेलं होतं, तेवढ्यातच ती बातमी फुटली आणि मुंबईमध्ये केस झाली आणि आमची पण केली। आम्ही ऍक्च्युअली त्याच्यामध्ये खूप सिस्टमॅटिकली चाललो होतो, पण त्याच्यामध्ये थोडासा विलंब निश्चित झाला, कारण आपल्याला एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फार महत्वाचं असतं इकॉनॉमिक ऑफेन्सेस मध्ये आणि तेवढ्यात ती मुंबईमध्ये केस झाली, त्याच्यामुळे आपल्याला पण फोर्सफुली ती केस करावी। जर बघितलं असेल तर गेल्या वर्षभरात FIU ची स्थापना झाल्यानंतर आपण असे नवी मुंबईतले सर्व हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय केलेले आहेत। काही मोठे मोठे प्लाझाज आहेत, ऑफिसचे स्पेसेस आहेत, ज्या ठिकाणी सातत्याने ही अशा स्वरूपाची फसवणूक करणारी लोक ऑफिस स्पेसेस भाड्याने घेतात, महिना 2 महिना 4 महिना चालवतात आणि अनेक लोकांना लुबाळून चालले जातात। तर अशा ऑफिस स्पेसेस आणि जे कमर्शियल स्पेसेस आहेत त्यांचं आपण मॅपिंग केलेलं आहे आणि आपली FIU पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण सातत्याने त्या ठिकाणी गस्त घालत असतो। आपलं बेसिक ड्युटी आपण अशा स्वरूपाची करत असतो की त्यांची जी योजना आहे ही सरकारी किंवा जे नॅचरल मार्केट ड्रिव्हन फोर्सेस आहेत त्याच्या घरात बसून काम करत आहे की नाहीये, कारण त्याच्यातल्या काही जेन्युइन पण स्कीम्स असतात, तर त्याचा बलाबल ते अप्रोप्रिएटली असेस करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जर मार्केट रेट पेक्षा अवाढव्य असा काहीतरी प्रॉमिसेस रिटर्न्स ते जर करत असतील आहेत तर त्याच्यावर आपण काही केसेस करतो आणि प्रिव्हेंट सुद्धा करतो। आपल्या काही चौकशा सुरू झाल्याबरोबर काही लोक गायब सुद्धा झालेले आहेत, काही लोकांना आपण ट्रेस केलं, कारण त्या लोकांचा काही इथे नामोनिशाणच असायचा नाही। तर ही एक सातत्यपूर्ण प्रोसेस आहे आणि आपण जर अवेअरनेसचे प्रोग्राम जर बघितले असतील तर आपला विषय तोच आहे की लोकांनी मुळात फसू नये
ह्याकरताच आपण मोठ्या प्रमाणात अवेअरनेसचे उपक्रम सुद्धा घेतलेले आहेत. कारण लोक अनफॉर्च्युनेटली बळी पडतात, कोणीतरी जास्त रेट ऑफ रिटर्न प्रॉमिस करतं त्याला. तर आमचं नागरिकांना सुद्धा सातत्याने हीच अपील असते की मार्केट रेट पेक्षा खूप जास्त जर कोणी प्रॉमिस करत असेल कुठल्याही कारणास्तव, तर कृपया करून त्याला बळी पडू नका. आणि आमची हेल्पलाईन आहे 8828112112 या नंबरवर प्लीज हेल्पलाईनवर फोन करून आम्हाला कळवा. आपल्याला निश्चित ते स्टॅटिस्टिक्स पण देतील आहेत आणि अशा काही केसेस ज्यांनी आपण प्रिव्हेंट केलेल्या त्याची माहिती पण. त्याच्यामध्ये पण ज्या कंप्लेंट्स आलेल्या आहेत आपल्याला, कारण कधी कधी काय होतं की तो दुबईमध्ये काय पाठवतोय किंवा इतर आखाडी देशांमध्ये कुठेतरी पाठवल्या जातात, की जोपर्यंत आपल्याला कंप्लेंट येत नाही तोपर्यंत काही गोष्टी व्हेरीफाय करणं डिफिकल्ट होतं. म्हणून आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना अपील करावी की तशी जर कुठेही फसवणुकीची जर भीती वाटली, शंका वाटली तर कृपया करून आम्हाला कळवावं. वी विल व्हेरीफाय अँड टेक ऍक्शन. बाबतीत आम्ही मेडिकल कॉलेजेस मेडिकलचं कॉलेजेसचा हब आहे, त्यामुळे बरेच मुलं, बरेच पालक याला बळी पडतात. तर तो सीझन आला की आपण बरोबर त्याचा अवेअरनेसचा ड्राईव्ह हा मोठ्या प्रमाणात वाढवत असतो. मी तेच सांगितलं, सायबर क्राईम हा फक्त नवी मुंबई पुरता मर्यादित विषय नसून हा पूर्ण देशभरातला विषय आहे आणि आपण प्रांजळपणे या ठिकाणी हे मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या पत्रकार बंधू भगिनींना सुद्धा आपण ह्या माध्यमातूनच ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या मार्फतीने नागरिकांना सुद्धा आम्ही अवेअर करण्याचा प्रयत्न करतोय की ह्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे हे बळी न पडता त्याच्या संदर्भातले अवेअरनेस व्हिडिओज आम्ही मल्टिपल सोशल मीडियाचे चॅनेल्स जे आहेत या मार्फतीने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. शासन सुद्धा वेगवेगळ्या एजन्सीजच्या मार्फतीने, आपण डीओटीवर पण आपण जर आता बरेचसे कॉलर ट्यून्स बघितले तर आपल्याला फसवणूक होऊ नये यासाठीचे अवेअरनेस आपल्याला कॉलर ट्यून्स असतात किंवा मेसेजेस येत असतात वेगवेगळ्या बँकांकडून, इन्शुरन्स कंपन्यांकडून किंवा डीओटी कडून. तसं नवी मुंबई सुद्धा पोलीस सुद्धा प्रयत्न करताय की मुळात आपण बळीच पडू नये यासाठी आपण काय काय उपाययोजना कराव्यात, तर त्याचा सुद्धा आम्ही सातत्याने प्रयत्न. आपलं आयुक्तालय जर ऍव्हरेज आपण जर बघितलं देशातलं किंवा महाराष्ट्रातलं, तर ते आपलं रिकव्हरीचं पर्सेंटेज बऱ्यापैकी चांगलं आहे. किंबहुना लोकांनी मुळात बळी पडू नये हा एक प्राथमिक महत्वाचा विषय आहे आणि त्यासाठीच आपण विक्टिम अवेअरनेस हा मुळात जास्त करत असतो. कारण याच्यामध्ये काही एज्युकेटेड लोक सुद्धा अनफॉर्च्युनेटली बळी पडलेले आहेत असे दिसलेले आहेत आम्हाला डिजिटल अरेस्ट आणि काही गोष्टींमध्ये. तर त्यासाठी काही सिनियर सिटीजन सुद्धा अनफॉर्च्युनेटली बळी पडलेले आहेत. तर हे होऊ नये यासाठी आम्ही हा अवेअरनेस विच इज अ व्हेरी लो कॉस्ट, लो हँगिंग फ्रूट म्हणून आम्ही हा जास्तीत जास्त अवेअरनेस पसरवण्याचा प्रयत्न करतोय. तर म्हणूनच म्हटलं, सायबर विश्व जे आहे हे कुठल्याच प्रकारची बाउंड्री मानत नाही. अनेक गावांमध्ये सायबर क्रिमिनल विलेजेस हब्स असे झालेले आहेत, काही देशामध्ये आहेत, काही देशाबाहेर सुद्धा आहेत. तर त्याला जी एफर्ट्स जी लागतात, जे रिसोर्सेस आणि ह्या गोष्टी ज्या लागतात त्याला वेळेचा खूप मोठी मर्यादा येते आणि आय वुड नॉट से टेक्नॉलॉजी इज अ हँडिकॅप, पण टेक्नॉलॉजिकली सुद्धा पोहोचण्याचे क्लिष्टता खूप जास्त असते. म्हणून सर्वात इझी आहे की आपण नागरिकांना प्रेस, मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून अलर्ट करावं, अवेअर करावं, जेणेकरून त्यांनी मुळात अशा स्वरूपाच्या प्रलोभनांना बळी पडू नये. आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षभरात जवळजवळ 6 मेजर रेड झालेले आहेत. आपण बघितलं की आपण जे नॉर्मल आता जे बघतो आहे सर्वसामान्य एरियामध्ये जर आपण फिरलात तर आफ्रिकन नॅशनल्स जी आहेत, जी इथे दुसऱ्या विजावर, दुसऱ्या पर्पजसाठी आलेले, बिझनेसवर किंवा एज्युकेशनसाठी किंवा मेडिकलसाठी किंवा टुरिस्टसाठी जे आलेले आहेत, ते अनफॉर्च्युनेटली त्याच्यातले बरेच लोक हे नार्कोटिक्स ट्रेड मध्ये इंडल्ज करत आहेत आणि ह्या लोकांचा सुळसुळाट नवी मुंबईमध्ये पण होता. गेल्या 2 वर्षभरामध्ये 6 मेजर रेड्स केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघाल
स्टॅटिस्टिक्स पण आता शेअर केलं, जवळजवळ 1200 ह्या आफ्रिकन नॅशनल्सला आपण देशाबाहेर घालवलेले आहेत. त्याच्यातले बरेचसे अरेस्ट केलेले आहेत जे अजूनही जेलमध्ये आहेत, आणि इतर जवळजवळ 1100-1200 लोकांना आपण देशाबाहेर घालवलेलं आहे. त्यांचे बायोमेट्रिक्स घेतलेले आहेत जेणेकरून ते परत देशामध्ये आपल्या येऊ नये ह्यासाठी. ह्या 1200 लोकांव्यतिरिक्त इतर जे आफ्रिकन नॅशनल्स आपल्या परिसरामध्ये राहत होते ते सर्व या ठिकाणावरून स्थलांतरित झालेले आहेत. आपला प्रयत्न आहे की ह्या आता जितकेही 150च्या जवळपास आफ्रिकन नॅशनल्स आता नवी मुंबईमध्ये आयुक्तालयाच्या परिसरामध्ये राहतात, यांना आपण यांचं मॅपिंग केलेलं आहे आणि सातत्याने आपण चेक करत असतो यांचे विजाज व्हॅलिड आहेत की नाही आणि यांचं आचरण आणि इंटेलिजन्स जो आहे हा अप्रोप्रिएट आहे की नाही. We have a zero tolerance for narcotics for sure. We'll carry on that policy in 2025 also. We have utmost commitment towards making this Navi Mumbai commissionerate extremely safe and secure for women and senior citizens. जे आम्ही गेल्या सातत्याने आमचा प्रयत्न आहे की नवी मुंबईचा एरिया, कारण इथे बरेचसे कॉल सेंटर्स आहेत, बरेचसे असे औद्योगिक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी 24 तास वर्क फोर्सेस असतात, महिलांचा मुलींचा वावर हा सातत्याने 24 तास असतो. तर अशा ठिकाणी ह्या सर्व बिझनेसेसला फ्लरिश होण्याच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण परिसर आमचा प्रयत्न आहे की महिलांच्या आणि सिनियर सिटीजन्सच्या दृष्टिकोनातून अत्यंत सेफ आणि सिक्युअर व्हावा. सायबर क्राईम च्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचावं. आमच्याकडे खूप मोठा डेटाबेस आता आम्ही कलेक्ट केलेला आहे आणि आम्ही सातत्याने त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या चॅनेल्सच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो टू प्रिव्हेंट देम फ्रॉम फॉलिंग प्रे टू ऑल द सायबर क्राईम.